आजचं हे थालीपीठ तुम्ही पाहू शकतात किती मस्त झालेलं आहे. वजनही कमी होते ह्या थालीपीठ खाल्ल्यामुळे आणि अगदी झटपट होते. कुठल्याही प्रकारची भाजणी न करता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असं चविष्ट आणि मऊ लुसलुशीत हे थालीपीठ होत असते. मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ही थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या प्लेटमध्ये 2 मिरच्या आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि जाडसर असा ठेचा करून घेते किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटू शकतात. एक पसरट बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर तुम्ही कुठल्याही मेजरमेंट कपाने हे पीठ घेऊ शकतात. मी अशा ह्या भाजीच्या वाटीने 2 वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलं. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. भरपूर ताजी फ्रेश स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे, साधारण 1 वाटी. आणि 1 वाटी कांद्याची पात घालायची आहे बारीक चिरून. त्यानंतर मीडियम साईजचा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा घालायचा आहे. कांदा असा हा थालीपीठमध्ये घातला ना, थालीपीठ मस्त मऊ येतात आणि चवीलाही छान लागतात. त्यानंतर जो आपण ठेचा करून घेतलेला आहे ना लसूण आणि मिरचीचा, तो ठेचा टाकला. त्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. तर हा जो चम्मच मी तुम्हाला दाखवत आहे, हा जो मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ना, त्या चमच्याच्या मेजरमेंट मापाने तुम्हाला दाखवत आहे. 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे, चवीनुसार वापरायची आहे. त्यानंतर पोहे खाण्याचा 1 चम्मच पांढरे तीळ आणि 1 चम्मच तेल टाकते. त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. फक्त एवढंच साहित्य आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि हे जे पीठ आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला पाणी वापरायचं नाही, तर आपण यामध्ये तेल घातलेलं आहे, इतर मसालेही घातलेले आहे. तर सगळे ह्या ज्वारीच्या पिठाला अशा पद्धतीने व्यवस्थित लागले जातील म्हणून साधारण काही सेकंदसाठी हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत हे जे पीठ आहे मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना जास्तही सैलसर मळायचं नाही किंवा घट्टसर सुद्धा नाही. जसं आपण भाकरीची कणिक मळतो ना, भाकरीचं पीठ, त्याच पद्धतीने मळायचं आहे. पण अगदी थोडं थोडं ह्याच प्रकारे पाणी घालून मळायचं आहे. तर हे जे थालीपीठ आहे अतिशय झटपट होता. संध्याकाळच्या स्वयंपाकाला आपल्याला कंटाळा आला भाजी पोळी बनवण्याचा का, आपण अगदी झटपट अशा पद्धतीचं थालीपीठ बनवून खाऊ शकतो. पोटभरीचा पदार्थ आहे आणि जास्त तेलकट सुद्धा नाही किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकतो. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे थालीपीठ बनवून देऊ शकतात. यामध्ये आपण भरपूर कांदा घातलेला आहे, त्यामुळे हे थालीपीठ जे आहे ना दुपारपर्यंत किंवा गार जरी झालं तरी सुद्धा छान असं मऊ राहतं. हे जे पीठ आहे आपण मळून घेतलेलं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही, अशा प्रकारे. आता थालीपीठ आपल्याला बनवायचे आहे म्हणून पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. तर रुमाल घेऊन त्याची अशा प्रकारे मी घडी करून घेतलेली आहे आणि हा रुमाल ओला केलेला आहे. ओला रुमाल पोलपाटावरती ठेवायचा आहे. वरतून सुद्धा थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे प्रेस करायचं आहे. त्यानंतर थालीपीठ बनवायचे आहे म्हणून थालीपीठचं पीठ घ्यायचं आहे. ज्या साईजनुसार आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे, थोडे लहान मोठे, त्या साईजनुसार आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. असा हा उंडा घेतलेला आहे थालीपीठाचं. त्यानंतर कापडावरती ठेवायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावलं आणि अशा प्रकारे हे जे थालीपीठ आहे आपल्याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे थापून घ्यायचं आहे. असा थोडासा गोलाकार द्यायचा आहे आणि हाताला पाणी लावत घ्यायचं आहे. असं थोडंसं हाताला पाणी लावलं ना, व्यवस्थित हे थालीपीठ थापलं जातं आणि काठ जर का थोडेसे असे फाटले जातात तर गोलाकारामध्ये करायचे त्याला. अगदी झटपट हे थालीपीठ थापून होत असतात. जास्त जाडही थालीपीठ आपल्याला करायचं नाही, खूप असं चपातीप्रमाणे पातळसर सुद्धा नाही, तर मीडियम असं राहू दिलेलं आहे. त्यानंतर थालीपीठ व्यवस्थित छान असं शेकावं, त्यासाठी यामध्ये थोडीशी आपल्याला अशा प्रकारे छिद्रे करायची आहे बोटाने. आता वरतून थोडीशी तीळ घेतलेली आहे, पांढरी तीळ लावणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशी तीळ लावून शेकले ना थालीपीठ चवीला सुद्धा छान लागतात आणि दिसायला तर मस्तच दिसतात. तीळ पडू नये म्हणून थोडंसं थापून घेतलेलं आहे. आता गॅसवरती तवा ठेवलेला होता, तवा सुद्धा मस्त तापलेला आहे. अगदी थोडंसं तेल टाकते तव्यावरती, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. अगदी थोडंच तेल टाकायचं आहे आणि तेल टाकलेलं पसरून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला.
गरम तव्यावरती हे थालीपीठ अशा प्रकारे पालथं करायचं आहे, म्हणजे कापड पालथा केला आणि वरतून कापड हा उचलून घ्यायचा आहे. अर्ध्या मिनिटापर्यंत हे थालीपीठ शेकू दिलेलं आहे. पलटी करायचं आहे. असं उलटून पालटून हे थालीपीठ मस्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर थालीपीठ शेकत असताना यावरती तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात किंवा बटरचा सुद्धा किंवा तेल सुद्धा. तर या ठिकाणी मी थोडंसं तेल लावून हे थालीपीठ शेकून घेते. सध्या वजन कमी करण्यासाठी सगळ्यांचाच कल वाढत आहे. तर तेलकट खाणं किंवा तुपकट खाणं हे पूर्णपणे सगळ्यांनीच आता टाळलेलं आहे. तर जर का थालीपीठला तेल न लावता सुद्धा आपण हे थालीपीठ बनवू शकतो, तेल किंवा तुपाचाही वापर न करता. दोघं बाजूंनी मस्त असं हे थालीपीठ खरपूस शेकून झालेलं आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून घेते. किती मस्त दिसत आहे ना, तुम्ही पाहू शकतात. आणखी मी तुम्हाला दुसरंही थालीपीठ बनवून दाखवते. दुसरं थालीपीठ बनवण्याच्या आधी कापडाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ ठेवायचं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घेतल्यावरती आधीच्या थालीपीठाप्रमाणेच हे सुद्धा थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. असा गोलाकार थोडासा देत थालीपीठ हे थापून झालेलं आहे. या प्रकारे मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्याही साईजमध्ये थालीपीठ बनवायचे आहे, थोडे लहान किंवा मोठे, त्या साईजनुसार तुम्ही थालीपीठ बनवू शकतात. वरतून थोडीशी तीळ टाकते, थोडंसं थापून घेते म्हणजे तीळ पडणार नाही आहे. आणि अशा प्रकारची थालीपीठाला तीळ लावून घेतली ना, थालीपीठ चवीला तर मस्तच लागतं. पूर्णपणे थापून झाल्यानंतर अशा प्रकारे होल करायचे आहे. साधारण 4 ते 5 होल करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे जे दुसरं थालीपीठ आहे ना, हे शेकण्यासाठी मी अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर करत नाही. तव्यावरती थालीपीठ टाकलं. खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला तीळ हवी असेल तर अशा प्रकारे तीळ लावून शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकता. थोडंसं हात फिरवून घेते म्हणजे तीळही निघणार नाही. आणि दोघं बाजूंनी हे जे थालीपीठ आहे आधीच्या थालीपीठाप्रमाणेच शेकून घेते. तेल, तूप, बटर न वापरता सुद्धा अशा प्रकारे थालीपीठ आपण बनवून खाऊ शकतात. गरम गरम हे थालीपीठ खायला तर चवीला अप्रतिमच लागतात, पण गार झाल्यानंतर सुद्धा मस्त अशी चवीला लागतात आणि मऊ राहतात. अजिबात चिवट होत नाही. अशा पद्धतीने दुसरं सुद्धा थालीपीठ आपण तेल, तूप किंवा बटर काही न वापरता अशा पद्धतीने सुद्धा थालीपीठ हे बनवून घेऊ शकतात तुम्ही. ज्यांना तेल, तूप नकोय ते अशा दुसऱ्या थालीपीठाप्रमाणे शेकून थालीपीठ बनवून घ्या. तर अशाच प्रकारे संपूर्ण थालीपीठ आपल्याला बनवायचे आहे. जेवढं मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे तेवढ्या या प्रमाणामध्ये 3 थालीपीठ होत असतात, अशा या मोठ्या साईजचे. सोबतच दही आणि लोणचं. तर हे जे थालीपीठ आहे ना, दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा लोणचासोबतही किंवा चटणीही बनवू शकतात. चवीला अप्रतिम लागणारे, अगदी झटपट होणारे, पोटभरीचा, अतिशय पौष्टिक, वजन कमी करणारा असा हा ज्वारीचा नाश्ता. हे थालीपीठ नक्कीच तुम्ही सुद्धा करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास धन्यवाद.